नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आहे संडे आणि काल जी कामं पेंडिंग होती, म्हणजे काल जो आराम केलेला, ती सगळी कामं आज पूर्ण दिवसभरात करून घ्यायचं आहे असं मी सकाळीच ठरवून घेतलेलं आहे। सकाळी म्हणण्यापेक्षा कालच त्या सगळ्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या आणि त्याचप्रमाणे आजच्या सगळ्या कामांची यादी माझी तयार आहे। तर सकाळी सकाळी ना म्हणजे हे नॅपकिन जे होते मी तुम्हाला म्हटलेलं की भिजत घालून ठेवेन आणि मग ते वॉश करून मग आपण वापरायला घेऊ। तर वॉश केल्यानंतर याचा जो रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला सांगते। अगदी काही खूप मला असे आवडले नाही आहेत, म्हणजे जसे माझ्याकडे आधीचे जे होते ना, म्हणजे खूप भरलेले ते कपडा बोलतो ना आपण पाण्यात भिजत घातला की खूप भरतो, तसं असं खूप भरला नाही। आता फक्त मी हे साध्या पाण्यात भिजत घातलेले, नंतर मी त्याला थोडंसं साबणाने धुतलं पण व्यवस्थित, पण छान वाटतं दिसायला। किचन प्लॅटफॉर्मवर मस्त सुरेख असे दिसत होते, तर वापरायला काढलेत बघा। आणि आज संडेचा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की ही सगळी जी फळं आहेत ती उद्या सकाळी नाश्त्यासाठी होणार आहे, तर फ्रूट सॅलड करायचं आहे। तर त्याच्यासाठी सगळी फळं म्हणजे जे डाळिंब आहे, मोसंबी होतं माझ्याकडे, त्याच्यानंतर केळं होतं, ॲपल होतं, कलिंगड होतं आणि याच्यामध्ये ना थोडंसं किवी मिसिंग आहे। किवी असलं असतं तर मस्त झालं असतं, पण मी काही काल बाजारात गेली नव्हती आणि काल येताना पण काही आणलं नाही, त्याच्यामुळे किवी काही आणणं झालं नाही। जेवढी फळं होती माझ्याकडे ती सगळी एकत्र केली। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, इथे बघा ऑरेंज ज्यूस घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मध, असं तुम्ही एकदा या सगळ्यामध्ये ओतून बघा आणि मग टेस्ट करून बघा। अगदी खूप सुंदर असं लागतं खायला आणि मस्तच असा सकाळचा हा नाश्ता झालेला, भरपेट असा नाश्ता। आणि कधीतरी असा नाश्ता पण करावा, त्या निमित्ताने सगळी फळं खाल्ली जातात। आमच्याकडे सचिनला जास्त फळं आवडत नाही आणि तो खात पण नाही, त्याला अशी जर कापून दिलेली असेल तर तो फळं खातो। तर कधीतरी मग आम्ही एखाद्या दिवशी संडेचंच असं पूर्ण भरून म्हणजे प्लेट भरून आम्ही असं छानपैकी असा हा सकाळचा नाश्ता करतो। खूप छान आणि पोटभरीचा नाश्ता आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा हे फ्रूट सलाड करून बघा। म्हणजे हे जसं मी ऑरेंज ज्यूस टाकलाय, त्याच्यामध्ये मध आहे, थोडंसं मीठ आहे, असं टाकून तुम्ही मग हे टेस्ट करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं। कारण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन जर तुम्ही टेस्ट केलं ना तर तुम्हाला पण खायला खूप छान वाटेल आणि वेगळं असं काहीतरी खाल्ल्याचा आनंद पण मिळतो आपल्याला। आता हे सगळं झाल्यानंतर मला मार्केटला जायचं होतं, कारण काल जसं मी म्हटलं तुम्हाला काल काहीच काम झालं नाही आहे। तर मार्केटमध्ये जाऊन मला बरीचशी भाजी वगैरे घेऊन यायची होती, जी आठवड्याभरासाठी लागणार होती सगळ्या गोष्टी। कारण काल मी ना मील प्लॅनिंगचा चार्ट बनवून घेतलेला आणि त्याच्याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेली। बऱ्याचशा भाज्या ज्या मला पाहिजे होत्या तशा मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे मग थोडंसं मग मला प्लॅनमध्ये जो बनवलेला तो चेंज करावा लागला। तर इथे ना सर्वात आधी मी दूध गरम करायला ठेवते। एका साईडला दूध गरम होते तोपर्यंत ज्या ज्या भाज्या मी काही आणलेल्या त्या भाज्या मी तुम्हाला तुमच्याबरोबर दाखवते आणि कुठल्या भाज्या माझ्याकडे फ्रीजमध्ये आहेत ना त्या देखील दाखवते। तर आज रात्री ना मला धणे भिजत घालायचे आहेत, तर असे हे अख्खे धणे घेतलेले आहेत मी आणि ते मला खूप जास्त असे बारीक करायचे नव्हते, त्याच्यामुळे मी या खलबत्त्यात ते छान असे थोडेसे कुटून घेते। आता हे जे धणे आहेत, तुम्ही म्हणाल काय करणार आहे याचं, तर धणे ना मी हे रात्री ना पाण्यात भिजत घालणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी ते मातीमध्ये रुजवत घालणार आहे। म्हणजे आपल्याला कोथिंबीर घरच्या घरी रुजवायची आहे। तर जिथे मी पालक केलेला तर पालक मी त्याच्यामधला काढून घेतला, कारण तो ऑलरेडी आलेला पालक होता, त्याच्यामुळे जेवढे मी हे ग्रो केलेलं तेवढेच ग्रो झाले, तर मी तेवढीच वरची पानं कापून घेतली आणि मग मी आता त्याच्यात काही पालक करणार नव्हती, तर मी म्हटलं त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर करून बघूया। तर पालक तर छान झालेला, तर कोथिंबीर म्हटलं करून बघूया। त्याच्यासाठी हे धणे मी रात्री भिजत घालण्यासाठी आत्ताच वाटून ठेवलेत, कारण मग रात्री लक्षात राहणार नाही, तर उद्या सकाळी ते फक्त मी भिजत घातलेले जे आहेत ते पाण्यासकटच मी सगळीकडे पसरवून घेईन मातीमध्ये। वरतून थोडीशी परत माती टाकेन। एक माझ्या मते 15-20 दिवसात कोथिंबीर ग्रो होते हळूहळू हळूहळू करून। कढीपत्ता ना आज असाच वरती टाकून दिलेला भैयाने, म्हणजे मी म्हटलेलं कढीपत्ता द्या, तर पहिला मला म्हणतो 10 रुपयाचा घ्या म्हणून, तर मी 10 रुपयाचा नाही तू असाच दे, तर म्हणून मग असाच मिळाला, तर भरपूर मिळाला। आणि भाज्या बघा, आज ना मला बऱ्याच दिवसात ही भाजी खायची होती, त्याच्यामुळे मी 2च घेतल्या। मी ॲक्च्युली विचारलं तर 100ला 4 बोलले मला, आणि याच्यामध्ये कसं थोडंसं जून आलं ना ते शिजताना तेवढासा शिजला जात नाही पटकन आणि टेस्ट पण तेवढी अशी चांगली लागत नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं
की थोडेसे जून न घेता थोडेसे कोवळे असतील तर ते चांगले लागतात. शेवग्याच्या शेंगा आणलेल्या, आणि शेवग्याच्या शेंगा पण मी बऱ्याच दिवसानंतर आणलेल्या. सगळ्या भाज्या ज्या भाज्या आणलेल्या त्या मी धुवून घेते. कारण धुवून याच्यासाठी घेते ना, कारण माझा सकाळचा जो ऑफिसचा वेळ असतो तो खूप म्हणजे माझ्यासाठी 1-2 मिनटं पण खूप महत्त्वाची असतात. कारण एका मिनटाने काय म्हणता तुम्ही, अर्ध्या सेकंदाने पण प्लॅटफॉर्म उतरता ट्रेन मिस झाली ना की मग फार दुःख होतं. म्हणजे नंतर येणारी ट्रेन आणि त्याच्या मागची मग होणारी पळापळ हे सगळं नकोसं असतं. त्याच्यामुळे 1-1 मिनटं खूप महत्त्वाचं असतो. त्याच्यामुळे भाज्या वगैरे ज्या असते ना ते आता मी जेव्हा आणते ना तेव्हाच धुवून घेते. म्हणजे सकाळी आपल्याला वेगळं असं ते धुण्यासाठी वेगळा असा वेळ काढावा लागत नाही. कारण जो तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे टमॅटो धुवा, मग मिरची धुवा, कोथिंबीर धुवा, अशा सगळ्यासाठीचे जरी 2-2, 3-3 मिनटं धरली ना तरी 10 मिनटं आरामात जातात. तो वेळ वाचवण्यासाठी ह्या गोष्टी मी करत असते बघा. आज भाज्यांमध्ये भेंडी आणलेली, तोंडली आणलेली, गाजर होतं, त्याचबरोबर मिरची आणलेली. आणि मिरची यावेळेस मी भरणार नाही आहे. मिरचीचं मला एक सलाड करायचं आहे, ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन. त्याची मिरचीची कोशिंबीर तुम्ही म्हणू शकता. तर ती रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करेन. मी बघू ज्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शॉर्ट सिरीजमधनं दाखवता येतील किंवा शेअर करता येतील ना तिथून मी नक्की शेअर करेन. तुम्ही बरेच दिवस म्हणत होता की शॉर्ट व्हिडिओमध्ये तू जे शेअर करतेस त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आम्हाला कळत नाही. तर ॲक्च्युली माझ्याकडे थोडासा वेळ तेवढा असा नसतो एडिटिंग करायला की त्याच्यामध्ये सगळे मी छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. पण मी हळूहळू प्रयत्न करेन की त्याच्यातूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील. म्हणजे मी तो पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ वापरलेत त्या सगळ्या गोष्टी मी वरती तिथेच व्हिडिओमध्ये देईन किंवा खाली देईन, किंवा मग त्याचा ना एक मोठा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला खूप बरं पडेल. तर आता ना फ्रीजमधनं सगळ्या भाज्या आणि जी काही माझ्याकडे उरलेल्या गोष्टी होत्या ना त्या पहिल्या फ्रीजमधनं काढून घेते बघा. कोथिंबीरचा डबा होता, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर होती. आणि ही जी त्या दिवशी मी कोथिंबीर घेऊन आलेली ना ते मी डब्यामध्ये जागा नव्हती, मग मी ती अशीच पिशवीमध्ये ठेवलेली. कधी कधी काय करते मी जो नॅपकिन असतो ना त्याच्यामध्ये भरून ठेवते, पण भरपूर होती म्हणून मग मी ती पिशवीमध्येच ठेवलेली. आता याच्यातली थोडी कोथिंबीर मी काढून ठेवणार आहे. आणि ही जी बाकीची कोथिंबीर आहे याची मला करायची कोथिंबीर म्हणण्यापेक्षा कोबीची वडी करायची. आणि त्याचबरोबर आपल्याला एक पेस्ट पण करून ठेवायची जी तुम्ही ॲज उत्तप्पा म्हणा किंवा डोसा म्हणा किंवा इडली म्हणा किंवा तुम्हाला ढोकळा म्हणा, असं काही सगळ्या प्रकारचं तुम्ही करून खाऊ शकता त्या एका पदार्थाने. तर टमॅटो हे बघा, हे आधीचे टमॅटो होते ते मी सगळे बाहेर काढून घेतले. आणि याच्यातले मी 3 टमॅटो बाहेर ठेवणार आहे. म्हणजे मला ग्रेव्ही एक तयार करायची की अशी ग्रेव्ही तयार असेल की आपलं मटार पनीर म्हणा किंवा पनीर मसाला म्हणा किंवा त्याचबरोबर तुम्ही म्हणाल तर आपलं पालक पनीर म्हणा, अशा सगळ्या रेसिपी पटकन होतात. आणि काही गोष्टी मी याच कंटेनरमध्ये भरून ठेवलेल्या, तर त्या कंटेनर रिकामी करून घेते. कारण एवढ्या सगळ्या भाज्या असल्या ना की कंटेनर खूप जास्त असे लागलात. तर आता गेल्या आठवड्यात मी काही खूप जास्त भाज्या आणल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आपण हे जो ओट्सचा बार केलेला तो या काचेच्या डब्यात होता ना, तो मग मी लाडू संपले, फक्त 2 का 3च लाडू उरलेले, मग मी तो त्या डब्यात ट्रान्सफर करून घेतला आणि डब्बा खाली करून घेतला. मूग मटकी ते पण मी बाहेर काढून घेते, कारण याचीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही मल्टी पदार्थ बनवू शकता. म्हणजे डोसा म्हणू शकता, इडली म्हणू शकता, ढोकळा म्हणू शकता किंवा अप्पे म्हणू शकता. असं सगळं तुम्ही एकाच या पदार्थातून करू शकता. एक कडधाना माझ्याकडे फ्रीजमध्ये मी नेहमी ठेवते बघा, त्याला मोड आणून ठेवलेले होते. मसूर होते फ्रीजमध्ये, म्हणजे मोड आणून ठेवलेले त्याला. आणि मसूरला मोड खूप सुंदर येतात आणि लवकर पण येतात. थंडीच्या दिवसात थोडासा वेळ लागतो मसूरला, नाही तो मोड पटकन येतात. आणि हे बीन्स बघा, खूप आधी म्हणजे मी तुम्हाला गेल्या वेळेस पण दाखवलेलं, तेव्हाच ऑलरेडी त्याला 15 दिवस झालेले आणि अजूनही हे 8 दिवस झालेत आणि बीन्स अजून आपले तसेच्या तसेच आहेत. त्याचा देठाकडचा दोन्हीकडचा भाग जो तुम्ही कापून ठेवला ना तर त्याचं खरंच त्याचं लाईफ वाढतं. म्हणजे अगदी टवटवीत आहे बघा, त्याचा कलर पण कुठे म्हणजे अगदी हे नाही झालं. जसा तो ताजा भाजी आहे ना तशी ताजीच्या ताजी भाजी आहे बघा. तर ही मी काढून घेतलेत आणि मी आता अजूनही बीन्स आणलेत, तर ही भाजी मी भाजीसाठी वापरणार आहे आणि त्यातली पण थोडीशी भाजी मी भाजीसाठी वापरेन. इथे लोणचं पण मी तुम्हाला दाखवते, कारण
बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तू लोणचं बाहेर ठेवलंस तर त्याला बुरशी येत नाही का, किंवा त्याच्यावरती सफेद सफेद थर जमा होत नाही. तर नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला दाखवलं बघा, तेल मीठ याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना तर अगदी छान होतात. आणि हे आवळे पण आता त्याचबरोबर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते, कारण याला पण बघा कुठे अगदी वरती काही बुरशी म्हणा काही आलेलं नाही आहे. अगदी छान मिठाच्या पाण्यात अगदी छान तयार झालेत बघा. एक तुम्ही आवळा घ्या आणि त्याचबरोबर खोबरं, मिरची, कढीपत्ता तुम्ही टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली की छान आपली आवळ्याची चटणी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता, जर फ्रीजमध्ये असे आवळे आपण स्टोअर करून ठेवलेले असो तर. या ज्या शेंगा आहेत त्या तर खूप येत आहेत, पावटे म्हणतो आपण त्याला, तर भरपूर येतात मार्केटमध्ये, तर आणि स्वस्त पण आहेत. तर मी हे अर्धा किलो आणले. अर्धा किलो मला 40 रुपयाने मिळालेले, म्हणून मी अर्धा किलो घेतले. फक्त एवढंच आहे की थोडा सोलायला वेळ जातो, पण काय करणार, चांगलं खायचं असेल तर थोडीशी मेहनत पण आपल्याला घ्यावी लागते. पालक मी जिथून घेते ना तिथे काही खूप जास्त निवडायची किंवा त्याच्यामध्ये खूप साफ करायची गरज नसते, तो ऑलरेडी निवडलेलाच असतो. पण कधी कधी काय होतं ना, ते ना कधी कधी बांधताना ना अगदी सुतळीने बांधतात. तर सुतळीने बांधल्यामुळे ना पालकचा जो देठ असतो ना तो खूप टाईट होऊन ना तो तिथेच तुटला जातो. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, आतमध्ये भाजी खराब असते आणि बाहेरून भाजी खूप छान अशी लावतात ताजी. त्याच्यामुळे आपल्याला घेताना ना थोडंसं कधीतरी आपण फसले जातो. तर त्याच्यामुळे आणली की पहिली तिने नीट ओपन करून बघते चारी साईडने, म्हणजे मधली आपण जी सुतळ बांधलेली असते ती खोलते आणि छान खोलून मोठी म्हणजे अशी पूर्ण सुटसुटीत करून घेते. आणि मग त्याच्यामध्ये बघते कुठली किडलेली पानं आहेत काय ते सगळं वेगवेगळं करून ठेवते. आणि मग तो थोडासा वॉश करून घेते, म्हणजे 1 2 ते 3 पाणी टाकून मी छान असा तो सुकवून घेते. मग तो छान टिकतो पण देखील, म्हणजे आपल्याला जास्त दिवस ठेवायचा असेल तो व्यवस्थित राहतो देखील. तर फ्लॉवर पण मी खूप जास्त असे त्याचे बारीक बारीक तुकडे करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि बारीक छोटे छोटे जे कांदे असतात ना फ्लॉवरचे ते काही मला मिळाले नाहीत. आणि मला जायला पण तसा उशीरच झालेला, म्हणजे सकाळी मला ज्या वेळेस जायचं होतं, म्हणजे मी सकाळी जायचं ठरवलेलं, पण सकाळी काही जाणं झालं नाही आणि जाईपर्यंतच मला खूप उशीर झालेला. त्याच्यामुळे मला पाहिजे तशी अशी भाजी पण मिळाली नव्हती. पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी भाजी मी घेतली आणि माझे आठवडा म्हणण्यापेक्षा तुम्ही एक 10-12 दिवस तर आरामात जातील. जर त्याच्याबरोबर मी अजून थोडीशी कडधान्याचा वगैरे वापर केला ना तर अजून आरामात 15 दिवस या सगळ्या भाज्या मला पुरतील. तर चुरण पण आणलं नव्हतं मी. सुरण पण बघा मी घेऊन आलेली. आणि सुरण पण मी न धुताच कापून ठेवते, कारण त्याच्यासाठी पण तुमची कमेंट येते की तू कसा स्टोअर करते किंवा कुठल्या भाज्या तू वॉश करतेस आणि कुठल्या भाज्या तू वॉश करत नाही. तर जसं फ्लॉवर आहे म्हणा, सुरण आहे म्हणा, भोपळा आहे म्हणा, शेंगा म्हणा, तर या ज्या भाज्या आहेत ना त्या मी वॉश नाही करत, त्या मी कापून घेते आणि नंतर वॉश करते. तरी बाकीच्या ज्या भाज्या शक्य आहेत की ज्याला आवरण आहे वरून आणि आतमध्ये त्याचं पाणी जाणार नाही, अशा काही भाज्या ज्या असतात ना त्याच मी फक्त धुवून घेते. जसं मग वेगवेगळ्या प्रकारचे मटार म्हणण्यापेक्षा भेंडी म्हणा तुम्ही, तसं तोंडली होती म्हणा, त्याचबरोबर टमॅटो आहे म्हणा, अशा वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात ना त्या आपण तुम्ही धुतल्या तर त्या चांगल्या राहतात देखील, कारण त्या लगेच सुकल्या जातात. पण जेव्हा अशा ह्या फोडी केलेल्या भाज्या आपण जेव्हा धुवून सुकवून मग त्या ठेवायला जातो तर कधीतरी त्याच्यामध्ये थोडंफार पाणी राहिलं ना तर मग जास्त दिवस राहणार नाही. त्याच्यामुळे मी या ज्या कंद भाज्या येतात ना, म्हणजे जसं भोपळा आहे म्हणा, जशी वेगवेगळ्या प्रकारची कंद आहेत, आता रताळ वगैरे पण ना मी आलं तर त्याच्यावरती माती खूप असते, म्हणून मी फक्त ते धुवून सुकत घालून ठेवते, म्हणजे ते दुसऱ्या दिवशीसाठी खूप चांगले असे मिळतात मला. बीन्स पण बघा मी कापून घेते आणि याची थोड्याची मी भाजी करून घेणार आहे आणि थोडेसे ना मी असेच ठेवून देणार आहे. म्हणजे जसे मी आधी स्टोअर केलेले तसेच हे थोडेसे मी दोन्ही देठाकडच्या दोन्ही बाजूने थोडंसं कट करून घेणार आणि मग ते एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा मग जसं तुम्ही काचेच्या डब्यामध्ये ठेवायचं असेल तर तिथे पण ठेवू शकता. आणि याची ना पानं मला घ्यायची होती, पण तुम्ही म्हणाल ना तर थोडीशी छोटी छोटी पानं, जसं मी म्हटलं की कोवळा असेल तर खूप चांगला लागतो हा चवीला. जेवढा तो जून लागेल तेवढा तो शिजायला पण वेळ लागतो आणि मग चवीला पण तेवढा असं चांगला लागत नाही. पण मला भाजी याची खायचीच होती. मी बरेच दिवस म्हणत होती की घेईन, पण काही घेणं झालं नव्हतं. आज म्हटलं संडेच्या निमित्ताने ते होईल आणि उद्या सकाळी टिफिनला पण मी हीच भाजी करेन. तर मी पानं बघत होती, पण मी नंतर विचार केला की नाही, पानं खूपच मोठी वाटत आहेत,
तर म्हणून मग मी पानं घेणार नाही आहे, पानं मी अशीच साईडला ठेवणार आहे आणि मी भाजी फक्त कांद्याची त्या करणार आहे, कुठलाही पाला त्याच्यामध्ये वापरणार नाही. उद्या तुम्हाला जर मी केली म्हणजे मी चार्टप्रमाणे तर उद्याच्या व्लॉगमध्ये ठरवली आहे सकाळी टिफिनसाठी, जर केली तर तुम्हाला नक्की शॉर्ट सिरीजमध्ये बघायला मिळेल. तोंडली पण अशी व्यवस्थित कापून ठेवली तर तुम्ही सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये कधीही त्याचा पुलाव करू शकता, मसाले भातमध्ये वापरू शकता किंवा भाजी पण करू शकता. भाज्या आपण कितीही साफ केल्या ना तरी साफ करण्याबरोबर तुम्ही त्या कशा पद्धतीने स्टोअर करताना ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ना ती काळजी मी खूप जास्त घेते. कारण पहिली मला याची सगळ्याची सवय नव्हती, पण एकदा जेव्हा मी एक दोनदा सगळ्या गोष्टीने या हळूहळू करून बघितल्या त्याच्यानंतर मग मला खूप याची सवय झाली आहे आणि या सगळ्या गोष्टीने तुम्ही पण केलात ना तर खरंच तुमच्या किचनमधला बराचसा वेळ वाचेल आणि तुमच्या स्वतःसाठीचा तुम्हाला जो पूर्ण आठवड्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो सकाळचा तो जाणार नाही. संध्याकाळचा पण म्हणा, कारण संध्याकाळी बऱ्याच वेळा फॅमिलीमधले सगळे मेंबर्स घरी असतात आणि आपण मात्र किचनमध्ये काम करत असतो. तर अशा वेळेस जर असं काहीसं तुम्ही थोडीफार प्रिपरेशन जर करून ठेवली ना तर ती तुमच्यासाठी खरंच चांगली असेल आणि तुम्हाला पण स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ काढता येतो. तर जर तुमचं काही रुटीनमध्ये काम नसतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्या वेळेस केल्या तरी चालतात. आता माझा या सगळ्या गोष्टीने बराचसा वेळ वाचत असतो म्हणून मी या एकाच दिवशी सगळ्या गोष्टी करत असते. बघता बघता किती भाज्या मी कट करून घेतल्यात बघा आणि कशा पद्धतीने आता स्टोअर करते ते देखील दाखवते. तर हे जे डबे आहेत ना हे गेल्या वर्षीचे म्हणजे 2024चं म्हणजे याच वर्षीचा जो हळदी कुंकू झालेला त्याच्यासाठी मी हे घेतलेले आणि मी घेताना एक विचार केलेला, जरी हे मॉडेल मला जुनं वाटत असेल किंवा ह्याचं पॅटर्न जरी जुना वाटत असला ना तरी पण त्याचं जे झाकण आहे ना ते गोल, त्याला बघा ना अशी कडी आहे, तर ते कडी असली ना की ते झाकण लवकर खराब होत नाही, त्याला क्रॅक जात नाही. तर तो विचार करूनच मी घेतलेला आणि त्यातले काही डबे मी एक्स्ट्रा आणलेले म्हणजे माझ्यासाठी पण मला किचनमध्ये वापरता येतील. तर एका डब्यात बघा मी तोंडली भरून ठेवली आणि दुसऱ्या ह्याच्यात मी बीन्स भरून ठेवते आणि हा जवळपास 1/2 किलोचा डबा आहे. 1/2 किलोपेक्षा जास्त याच्यामध्ये राहतं म्हणजे तुम्ही 250 ते 300 ml पर्यंत याच्यामध्ये आरामात राहतं तुम्हाला काही लिक्विड वगैरे ठेवायचं असेल तर. आणि असं काही लिक्विड ठेवायचं असेल तर हे उभे डबे पण चांगले पडतात किंवा अशा ज्या कटिंग केलेल्या भाज्या असतात ना त्या पण याच्यामध्ये खूप चांगल्या राहतात आणि मी याच्यामध्ये 8 दिवस भाज्या म्हणजे सहज ठेवते. असं काही विचार खूप जास्त मला करावा लागत नाही. यावेळेस सुरण थोडासा जास्त होता त्याच्यामुळे मग मी तो वेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि फ्लॉवर पण जास्त होता म्हणून मी जे बीन्स होते ते खाली करून घेतले आणि मग त्याच्यासाठी वेगळा डबा करून याच्यामध्ये जो थोडा थोडा उरलेला आधीचा होता तो मी वरती ठेवून घेते. या प्लेटमध्ये ज्या गोष्टी ठेवल्यात बघा, वांगी आहेत, त्याच्यानंतर थोडेसे कॉर्न आहेत, एक बीट आहे, 2 टमॅटो आहेत, हे अगोदरच्या सामानामधलं आहे. तर ते असं नेहमी मी वरती आणि साईडला काढून ठेवते म्हणजे ते आत्ता जो नवीन आपण भाजी वगैरे आणली त्याच्यात मिक्स होणार नाही आणि लवकर वापरले जातील म्हणजे ते खराब होणार नाही. कारण एवढी भाजी आणून मग आपण ती वेस्ट झाली तर मग खरंच खूप त्रास होतो कधी कधी भाजी वगैरे टाकताना. पण शक्यतो मी त्या भाज्या दिसतील अशा पद्धतीने ठेवते म्हणजे ज्या भाज्या आधीच्या आहेत त्या वरतीच काढून ठेवते. भले त्याची मिक्स भाजी करावी लागली तरी चालेल, मिक्स भाजी केली तरी तुम्ही चालेल म्हणजे त्या भाज्या पण पटकन संपल्या देखील जातात आणि मग राहून राहून मग ते असं वाटतं की अरे आता ही भाजी किती दिवस झाली आता मी कशी करू, तर असं पण होत नाही. तर बघा थोडासा फ्लॉवर माझा परत राहिलेला तर मी तो परत भरून ठेवला आणि हे जे दुसरे कंटेनर आहेत माझ्याकडे, हे जे दोन्ही कंटेनर आहेत, एक सेलोचा आहे, एक आयकियामधला आहे आणि हा पण कंटेनर मला आयकिया मधनंच मिळालेला होता. हा तेव्हा मी 119 रुपीजला घेतलेला पण आता याची कॉस्ट ना 199 रुपीज झाली म्हणजे त्याच्या प्राईस खूप चेंज होत जातात. पण तेव्हा सुरुवातीलाच मी घेतलेला जेव्हा ते नवीन नवीन तो हा प्रोडक्ट आलेला ह्या डब्याचा तेव्हा मी तो 119ला एक घेतलेला आणि खरंच मला आता असं वाटतं ना तेव्हा मी अजून 2 घेतले असते तर खूप बरं झालं असतं कारण आता 200 रुपये त्याची कॉस्ट झाली. हे जे पावटा जो आपण सोललेला ना तो पण मी जसा वाटाणे स्टोअर करते झिपलॉक पाऊचमध्ये तशा पद्धतीनेच करते आणि अर्धा अर्धा करून करते म्हणजे जेव्हा आपल्याला घ्यायचे असतात तेव्हा बरं पडतं. कारण मी डीप फ्रीज करते ह्याला, कारण मग तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील, महिने ठेवायचे असतील तर डीप फ्रीजचा वापर म्हणजे चांगला असतो यासाठी. म्हणून मग मी या झिपलॉकच्या पाऊचमध्ये ठेवते म्हणजे काढताना बरे पडतात म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे. कारण आता एका वेळेस करणार तर एवढं एक पॅकेट तर जाईल म्हणजे आपण जेव्हा ग्रेव्ही भाजी करतो, रस्सा भाजी करतो तेव्हा एक पॅकेट तर ते पूर्ण जातं त्याच्यामुळे म्हणून 2 पॅकेटमध्ये वेगवेगळे ठेवलेत बघा.
हे जे 2 कंटेनर आहेत माझे हे भाजी साठीचे आहेत. म्हणजे ज्या जसं वांगं म्हणा किंवा टमॅटो म्हणा, मिरची म्हणा, गाजर म्हणा, काकडी म्हणा, अशा ज्या भाज्या असतात त्या मी या कंटेनरमध्ये स्टोअर करते बघा. आणि जेव्हा कधी टमॅटो स्टोअर करते तेव्हा देठाकडची बाजू नेहमी खाली ठेवायची, म्हणजे ते लवकर खराब होत नाहीत राहिले तरी, आणि खूप जास्त असे नरम पण पडत नाहीत. तर याच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी बऱ्याच वेळा जसं काकडी, गाजर, जे काही बीट, असं सगळं जे काही सलाड असतं ते मी त्याच्यामध्ये ठेवून घेते. आणि गाजर आणलेली तर मला विचार पडलेला की ह्याच्यामध्ये गाजर राहत नव्हती, तर आणि मला कापून पण ती गाजरं त्याच्यामध्ये ठेवायची नव्हती. मग त्याच्यामध्ये जी राहतील तेवढी गाजर मी ठेवून घेतली. आणि मग माझ्याकडे एक्स्ट्राची जी 2 आधीची जी होती 2 वांगी आणि 4 का 5 आलेल्या मिरच्या, ज्या मी 100 ग्रॅम घेतलेल्या, त्या पण सगळ्या याच कंटेनरमध्ये मी ठेवून घेते बघा. याच्यामध्ये शिमला मिरची माझ्याकडे आधी होती, आत्ता ती शिमला मिरची संपून गेली, त्याच्यामुळे मग मी आता काही परत शिमला मिरची आणली नाही. कारण आता परत काही शिमला मिरचीचं पावभाजी म्हणा किंवा असं काही राईस वगैरे करणं होणार नाही आहे माझ्याकडनं. त्याच्यामुळे मग मी ती तशीच ठेवून दिली. म्हणजे जेवढं होतं तेवढंच ठेवून दिलं बघा. कॉर्न थोडेसे उरलेले ना, मग या छोट्याशा डब्यात भरून ठेवले म्हणजे ते व्यवस्थित राहतील. हे छोटेसे डबे पण माझ्याकडे आहेत, ते सेलोचेच आहेत आणि खूप चांगले आहेत ते पण वापरण्यासाठी. म्हणजे जर आपल्याला काही खाऊ छोटासा तिथल्या तिथे जर जायचं असेल तर लीक वगैरे अजिबात होत नाही. लोणचं म्हणा न्यायचं असेल तर त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक म्हणा किंवा त्याचे काही डिटेल्स असतील तर मी नक्की, मला जर मिळाले तर मी नक्की कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. वाटाणे पण मी भरून ठेवलेत बघा, कारण आता माझ्याकडे 2 कडधान्य ऑलरेडी झालेली आहेत. जे मी पहिलं मसूर होते त्याला मोड काढून ठेवलेले ऑलरेडी, आणि इथे आपले हे सफेद वाटाणे, याला काही मोड वगैरे काढलेले नाही आहेत, पण मोड काढले तरी देखील चालतील आणि नाही काढले तरी देखील चालतील. तर अशा पद्धतीने हे सगळं माझं बघा बऱ्यापैकी झालं आहे सगळं ठेवून. आणि याच्यानंतर या सगळ्या म्हणजे याचा सगळा वापर करून मी थोडंसं माझं अजून काम हलकं करण्यासाठी अजून काही गोष्टी करणार आहेत, त्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर हे होतं माझं भाज्यांचं, आठवड्याभराच्या भाज्यांचं सगळं मील प्लॅनिंगच्या याने, म्हणजे चार्टप्रमाणे मी काय काय तयार करून ठेवलं. या सगळ्या भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल, म्हणजे आपल्या टिफिन सिरीजमध्ये बघायला मिळतील. अजून थोडंसं माझं काम बाकी आहे, पण मी आता ब्रेक घेणार आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हणते दुपारचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये मी ही सगळी कामं करत असते. सकाळची झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर, म्हणजे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मग मी खाली जाऊन मी भाज्या वगैरे घेऊन आली. त्याच्यानंतर मग लंच वगैरे झाला आणि मग थोडासा रेस्ट केल्यानंतर मग मी परत ही सगळी कामांना सुरुवात केली. आता मला थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक म्हणजे टी टाइम झालेला आहे, संध्याकाळ झाली आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाकीचं जे काही याच्या नंतरचा ब्लॉग पण तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्याच्यामध्ये पण मी तेच शेअर करणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतींच्या भाज्यांचे मसाले तुम्ही आधी घरच्या घरी कसे बनवून ठेवू शकता, म्हणजे भाजी आपली पटकन होईल. हे तर झालं बेसिक प्रिपरेशन, म्हणजे चॉपिंग, कटिंग, हे तुम्ही मी करतोच, पण त्याच्याच बरोबर मसाला असा काही भाजीसाठी क्विक झटपट आपण तयार करून ठेवू शकतो. म्हणजे अशा भाज्या करून, म्हणजे अशा पद्धतीने करून ठेवायच्या की फक्त फोडणीला घातल्या की काम झालं आणि आपल्या भाजी पटकन अशी तयार असेल. तर ते मी आत्ता हा जो ब्लॉग पुढे कंटिन्यू करेन तो मी मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल, आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.